नमस्कार, बालविश्व मराठी बेबी वर्ल्डमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत। हेल्दी बेबी फूड रेसिपीमध्ये आज आपण 6 महिन्यापेक्षा मोठ्या बाळांसाठी अतिशय हेल्दी, खूप झटपट बनणारा आणि तेवढाच चवदार असा एक पदार्थ पाहणार आहोत, ज्याचं नाव आहे ABC प्युरी। मी माझ्या दोन्ही मुलांना ही प्युरी दिलेली आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता, हा जो व्हिडिओ आहे हा 7 वर्षापूर्वीचा आहे, जेव्हा अद्वैत 7 महिन्याचा होता। आता आदित्य 7 महिन्याचा आहे आणि त्याला सुद्धा मी ही प्युरी देते आहे। तो सुद्धा खूप आवडीने खातो आहे। या प्युरीचे अगणित फायदे आहेत। एकतर बाळाचं वजन वाढण्यासाठी, इम्युनिटी वाढण्यासाठी, बाळाची भूक वाढण्यासाठी आणि वाढत्या वयामध्ये बाळाच्या पोटामध्ये जंत होऊ नये यासाठी आणि बाळाला भरपूर एनर्जी देणारी अशी ही रेसिपी आहे। यासोबतच बाळाच्या त्वचेसाठी आणि डोळ्यांसाठी सुद्धा तेवढीच फायद्याची आहे। आता हे फायदे फक्त बाळालाच नाहीत बरं का, आईला सुद्धा होणार आहेत। जे काही डिलिव्हरीमध्ये वाढलेलं वजन आहे किंवा डल झालेली स्किन आहे, इम्युनिटी कमी झालेली आहे, तर त्यावरती सुद्धा हे अगदी बेस्ट अशी रेमेडी आहे। ही कशी बनवायची आहे आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत। सगळ्यात आधी पाहूया की बाळाला ही कशा पद्धतीने द्यायची आहे। यासाठी मी इथे एक गाजर, एक छोटंसं बीट आणि एक ॲपल घेतलेलं आहे। गाजर, बीट आणि ॲपलची वरची सालं तुम्हाला काढून घ्यायची आहेत, बारीक कट करायचे आहे। आता बीट यामध्ये खूप जास्त घालायचं नाही, मी ते एक स्लाइस बीट घातलेलं आहे, कारण बीट हे पचायला थोडंसं जड असतं आणि बाळाला याचं जर प्रमाण जास्त असेल तर जुला वगैरे लागू शकतात, त्यामुळे बीट हे अगदी प्रमाणामध्ये तुम्हाला घालायचं आहे। कॅरेट आणि ॲपलचं प्रमाण तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकता। आता हे जे सगळं आहे हे मी एका स्टीमरमध्ये किंवा जे स्टीम करण्याची आपली नेट असते तर त्यामध्ये घातलेलं आहे। तुम्ही हवं तर हे शिजवून सुद्धा घेऊ शकता, पण स्टीम करून घेत असाल तर ते जास्त बेस्ट राहील। आता हे करण्यासाठी मी इथे एका पातेल्यामध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे। थोडं जास्त पाणी घ्यायचं आहे, कारण बीट शिजायला थोडा वेळ लागतो आणि यामध्ये तुम्हाला हे स्टीम करून घ्यायचं आहे, उकडून घ्यायचं आहे। साधारणतः एक 4-5 मिनिटांमध्ये हे उकडलं जातं। त्यानंतर तुम्हाला चेक करायचं आहे की हे व्यवस्थित उकडलं गेलं आहे की नाही, बीट शिजलं आहे की नाही हे पाहायचं आहे, कारण बीटाला थोडा जास्त वेळ लागतो। त्यानंतर पातेल्यामध्ये हे जे काही पाणी राहिलेलं आहे हे आपल्याला फेकून नाही द्यायचं। हे प्युरी बनवण्यासाठी आपण हे वापर याचा करणार आहोत, कारण यामध्ये सुद्धा भरपूर असे न्यूट्रिशन आहेत। हलकंसं हे कोमट झालं की तुम्हाला ब्लेंडर जारमध्ये घालायचं आहे। आपण पातेल्यामध्ये राहिलेलं जे काही ठेवलेलं पाणी होतं तर ते सुद्धा तुम्हाला ज्या पद्धतीने कन्सिस्टन्सी हवी आहे त्यानुसार यामध्ये ॲड करायचं आहे आणि अगदी याची स्मूथ अशी प्युरी करून घ्यायची आहे। या प्युरीमध्ये भरपूर अशा अँटीऑक्सिडंटल प्रॉपर्टीज असतात, अँटी इन्फ्लामेटरी प्रॉपर्टीज असतात, ज्यामुळे बाळाला सतत लागणारे जुलाब असतील किंवा होणारे इन्फेक्शन आहे, सूज आहे, यापासून आराम मिळायला मदत होते। बाळाच्या पोटामध्ये जंत असतील तर त्यापासूनही आराम मिळतो, बाळाची भूक वाढायला मदत होते आणि अर्थातच बाळाचं वजन सुद्धा वाढतं, बाळ हा अगदी सुदृढ आणि निरोगी राहतो। तर अशी ही आपली झटपट अशी ABC प्युरी तयार झालेली आहे। तुम्ही पाहू शकता, अतिशय सिल्की आणि छान अशी कलरफुल ही प्युरी दिसते आहे। प्रत्येक लहान बाळ ही जी प्युरी आहे ही खूप जास्त एन्जॉय करतो। बाळाने अगदी 5-6 चमचे जरी ही प्युरी खाल्ली ना तरी सुद्धा खूप जास्त आहे। आता मी इथे एक अर्धा बाउल भरून प्युरी केली होती, तर त्यामधली आदित्यने ही 2 चमचे प्युरी ठेवलेली होती। आता याचं तुम्हाला काय करायचं आहे, हे अर्थातच आईसाठी खूप जास्त फायद्याचं आहे। आता मी जनरली काय करते की ही जी काही राहिलेली प्युरी आहे यामध्ये पाणी घालून ते सुद्धा पिते, पण आपण रोज रोज हे करत नाही, बरोबर। त्यासाठी आपल्याला रोज झटपट या गोष्टी व्हाव्यात आणि आपल्या स्वतःचं आरोग्य आहे हे सुद्धा उत्तम राहावं, यासाठी मी ही राहिलेली प्युरी आणि जे राहिलेलं आपलं अर्ध ॲपल, अर्ध कॅरेट आणि अर्ध बीट होतं तर ते ब्लेंड करून त्याचा एक छान असा ज्यूस बनवलेला आहे आणि हे आईस ट्रेमध्ये ठेवलेलं आहे, जे आपण पुढच्या 7 दिवसांपर्यंत वापरू शकतो। आता तुम्ही ते पाहू शकता, छान असं आपल्याला याचे आईस क्यूब तयार झालेले आहेत। सकाळी उठल्याबरोबर थोड्याशा कोमट पाण्यामध्ये तुम्ही हे जर 2 आईस क्यूब टाकून छान असं हे पाणी घेत असाल, थोडंसं लिंबू पिळून, तर तुमचं जे वाढलेलं वजन आहे हे कमी होणार आहे, तुमच्या स्किनवरती एक छान असा ग्लो यायला मदत होणार आहे आणि त्याचबरोबर दिवसभरामध्ये तुम्हाला जी काही घरातली कामं, बाळाला सांभाळण्यासाठी एनर्जी लागणार आहे ना, तर ती सकाळी अगदी क्विक 2 मिनिटांमध्ये तुम्हाला मिळणार आहे आणि स्वतःला तुम्ही अगदी हेल्दी आणि हॅप्पी सुद्धा फील करणार आहात। तर ही जी रेसिपी आहे ही जरूर ट्राय करा। बाळ आणि आई दोघांसाठी सुद्धा अतिशय फायद्याची आणि हेल्पफुल अशी ही रेसिपी आहे। आय होप तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल। तुम्ही कधी ट्राय करणार आहे मला कमेंटमध्ये सांगा। थँक्यू फॉर वॉचिंग।